समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. जय श्रीराम, जय बजरंगबली. मित्रांनो, तुम्ही रोज हनुमान चालीसा म्हणतात, पण तिचा खरा अर्थ माहिती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हनुमान चालीसाचा 40 चौपाया आणि आरंभीचे 2 दोहे व शेवटचा 1 दोहा यांचा सुंदर मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हनुमान चालीसा ही गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली अतिशय पवित्र रचना आहे. ही चालीसा म्हटल्याने मनाला शांती, धैर्य, शक्ती आणि संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. चला तर आता पाहूया हनुमान चालीसाचा मराठी अर्थ. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारी बरनहु रघुवर बिमल जसु जो दायकु फलचारी. अर्थ: श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मळ यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. अर्थ: हे पवन कुमार, मी आपलं सुमिरण करतो. माझं शरीर आणि बुद्धी निर्मल असल्याचं आपण तर जाणतात. मला शारीरिक बल, सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करावे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थ: श्री हनुमानजी आपला विजय असो. आपलं ज्ञान आणि गुण अथाह आहे. हे कपीश्वर, आपली जय असो. तिन्ही लोक, स्वर्गलोक, भूलोक आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा. अर्थ: हे पवनसुत अंजनी नंदन, आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणी नाही. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. अर्थ: हे महावीर बजरंगबली, आपणात विशेष पराक्रम आहे. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात. कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. अर्थ: आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरडे केसांनी सुशोभित आहात. हात वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे. अर्थ: आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे आणि खांद्यावर मुंजीच्या दांडव्याची शोभा आहे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग वंदन. अर्थ: शंकराचे अवतार हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसारभरात वंदना होते. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. अर्थ: आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात. गुणवान आणि अत्यंत कार्य कुशल होऊन श्रीरामाचे काम करण्यास उत्सुक असतात. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. अर्थ: आपण श्रीरामचरित ऐकण्यात रस घेतात. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा. अर्थ: आपण आपलं लहानसा रूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले. भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. अर्थ: आपण विकराळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्री रामचंद्राच्या उद्देशांना यश मिळवून दिले. लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषी उर लाये. अर्थ: आपण संजीवनी बुटी आणून
लक्ष्मणाचे प्राण वाचवले, ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत समभाई. अर्थ, श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरतसारख्या भावाप्रमाणे आहात. सहस बदन तुम्हरो जस गावे, अस कही श्रीपती कंठ लगावे. अर्थ, श्रीरामाने आपल्या हे म्हणत हृदयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. अर्थ, श्री सनक, श्री सनातन, श्री सनंदन, श्री सनत कुमार आदी मुनी, ब्रह्मा आदी देवता, नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात. जम कुबेर दिगपाल जहाँ थे, कवी कोबिद कही सके कहा थे. अर्थ, यमराज, कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही. तुम उपकार सुग्रीव ही किन्हा, राम मिलाय राजपत दिन्हा. अर्थ, आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भये सब जग जाना. अर्थ, आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केले, ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहिती आहे. जुग सहस्र योजन भर बाणू, लिल्यो ताही मधुर फल जानू. अर्थ, सूर्य अति दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहोचण्यास 1000 युग लागतात. अशा 2000 योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेला. प्रभु मुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांगी गये अचरज नाही. अर्थ, आपण श्री रामचंद्राची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं, यात आश्चर्य करण्यासारखं नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते. अर्थ, संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जातं. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. अर्थ, श्री रामचंद्राचे दारावरील आपण राखणदार आहात. त्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही. अर्थात आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय रामकृपा दुर्लभ आहे. सब सुख लहे तुमरी सरना, तुम रक्षक काहू को डरना. अर्थ, आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतं आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही. आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. अर्थ, आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. अर्थ, जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जातं तेथे भूत पिशाच जवळ देखील फिरकत नाही. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अर्थ, वीर हनुमान आपल्या निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. अर्थ, हे हनुमान विचार, कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटापासून मुक्त करतात. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. अर्थ, तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे.
अर्थ, ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही. चारो जुग परताप तुम्हारा, हे परसिद्ध जगत उजियारा. अर्थ, चारी युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे. जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अर्थ, हे श्रीरामाचे लाडके, आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश. अष्टसिद्धी नो निधी के दाता, असबर दिन जानकी माता. अर्थ, आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकतात. अनिमा, ज्यात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड ते अवघड पदार्थात प्रवेश करतो. महिमा, ज्यात योगी स्वतःला खूप मोठं बनवतो. गरिमा, ज्यात साधक स्वतः वजनदार बनवू शकतो. लघिमा, ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो. प्राप्ती, ज्यात इच्छित पदार्थाची प्राप्ती होते. प्राकाम्य, ज्याने इच्छेनुसार पृथ्वीत सामावू शकतात, आकाशात उडू शकतात. ईशित्व, ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. वशित्व, ज्यात दुसऱ्यांना वश करता येतं. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अर्थ, आपण निरंतर श्री रघुनाथाच्या शरणात राहतात, ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी रामनाम औषधी आहे. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. अर्थ, आपलं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतराचे दुःख दूर होतात. अंतकाल रघुबर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. अर्थ, आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि जिथे जन्म मात्र हरिभक्तच्या रूपात मिळतो. ओर देवता चितन धरई, हनुमत सेई सर्व सुख करई. अर्थ, हे हनुमान, आपली सेवा केल्याने सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होतात, मग इतर देवतांची गरज भासत नाही. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. अर्थ, हे वीर हनुमान, आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करहु गुरुदेव की नाई. अर्थ, हे स्वामी हनुमान, आपली जय असो, जय असो, जय असो. आपली माझ्यावर कृपालू श्री गुरु समान कृपा असावी. जो 7 बार पाठ कर कोई, छुटही बंदी महा सुख होई. अर्थ, 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल. जो यह पढे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. अर्थ, भगवान शंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय मह डेरा. अर्थ, हे नाथ हनुमान, तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे, म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा. पवन तनय संकट हरण, मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. अर्थ, हे संकट मोचन पवन कुमार, आपण आनंद मंगळ स्वरूप आहात.
हे देवराज, आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा. हनुमानजी हे भक्ती, सेवा, निष्ठा आणि शक्तीचे प्रतीक आहेत. ते संकटमोचन म्हणून ओळखले जातात. जो भक्त श्रद्धेने त्यांची उपासना करतो, त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात असे मानले जाते. मित्रांनो, रोज हनुमान चालीसा म्हणा आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. कृपया व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत. जय बजरंगबली. कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान लिहायला विसरू नका.